बाबा असलं भयंकर पाऊस चालू आहे ना सगळीकडे, काय विचारू नका. खास तर पुणे आणि मुंबईला आमच्याकडे पण कंटिन्यू चालू आहे, पण बारीक चालू आहे. तसल्यात मी आणि पशादा पद्धतशीर बाहेर जेवण करायला चाललो होतो आणि असलं पाऊस आणि गिजगिज बघून जायला पशादा वापस घरी जाऊ म्हणत होता. हे म्हणलं अजिबात नाही, जेवायला चाललो तर जेवण करूनच घरी जायचं म्हणलं. त्यामुळे तिथल्या एका जवळच्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथल्या हॉटेलचे मालक पण माझ्या आणि पशादाचे व्हिडिओ बघतो म्हणले. धन्यवाद दादा म्हणलो आणि मेन्यू कार्ड बघितलो आणि शेवभोजा आणि रोट्या गिट्या मागितलो आणि आई घालते बाबाच्या आईला लईच लिंबू पिळलो. आणि गिप तसंच ओढता ओढलो पद्धतशीर आणि हे झाल्यानंतर लगेच जिरा राईस मागितलो आणि पशादा चमच्याने खायलेलं बघून मी पण चमच्यानेच खाल्लो. हॉटेलच्या बाहेर पडल्या पहिला तर पद्धतशीर विमल खाल्लो आणि विमल कोण घराकडे निघालतो आणि आई घालते बाबा ओय नाऊन कुंडी रस्त्याच्या म्हणलं आणि घरी आल्यावर पद्धतशीर चहा घे पिलो आणि चहा पिऊन पशादा झोपून टाकला आणि झोपून उठल्यावर पद्धतशीर जेवण कर म्हणल्यावर भूक नाही म्हणला. त्याच्यामुळे मी ओढता ओढलो पद्धतशीर आणि तेवढा त्याच्या बिंडोक लवड्याचा यश आला आणि वल्ली छत्री बेडवर ठेवला. उचलला उड्या ते म्हणलो आज काय जायला मावशीच्या घरातलं मॅटर लयच वाढलेलं दिसतंय, त्याच्यामुळे मावशी लयच पेटला होता. त्याच्यामुळे मावशीचे व्हिडिओ बघत बसलो होतो आणि या लवड्याला पण मावशीला फॉलो कर म्हणलो. मी मावशीचा लय मोठा फॅन आहे म्हणलो. यस के थोड्या वेळाने यशा उशीर व्हायला म्हणून जातो म्हणून गेला आणि यशा गेल्यानंतर पशादा काय तर खायला ऑनलाईन मागत होता, पण कुठल्या शेटाचा जायला सगळे 8-10 किलोमीटर लांब हॉटेल होते. त्याच्यामुळे जाऊ दे आई घालते म्हणलं आणि चायनीजच खाऊ म्हणून बाहेर पडला आणि बघतो तर काय जायला पावसाने थंडीने गाण फाटून आता बाबा कसं बस एक चायनीज दुकान भेटला आणि तिथं चायनीज खायला थांबला. पद्धतशीर 2 ट्रिपल ड्राईव्ह सांगितलं. ओढता ओढून झाल्यानंतर घराकडे निघाला. आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.